ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सौराष्ट्रीकोनाथांच श्री शल्यमल्लिकार्जुनम उज्जन्या महाकाल ओंकारमंगलेश्वरम परल्या वैजनाथांच दाक्षिण्या भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि. ओम नमो नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदे काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावक्ति तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु कुराकुरगना. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. काल आपण 15वा अध्यायापर्यंत पाहिलेला आहे. आज आपण 16वा अध्याय सुरुवात करूया. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान सांगत आहेत दैवी संपदा म्हणजे काय आणि दैवी संपदा ज्यांना प्राप्त झालेली आहे अशा मनुष्याची लक्षणे काय आहेत, अशा महात्म्याची लक्षणे काय आहेत ते भगवान श्रीकृष्ण पहिल्या श्लोकामध्ये सांगत आहेत. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमच्च यज्ञच्च स्वाध्याय तप आर्जवम. अभय म्हणजे काय? भयाचा पूर्ण अभाव. ज्याच्या ठिकाणी भयाचा पूर्णपणे अभाव आहे अशा महात्म्याचं हा दैविक संपदा लाभलेला मनुष्याचा म्हणजे महात्म्याचा पहिलं लक्षण आहे. त्यानंतर त्यांचं दुसरं लक्षण आहे सत्वसंशुद्धी. सत्वसंशुद्धी म्हणजे काय? ज्याच्या अंतकरणाची पूर्ण निर्मलता झालेली आहे अशा मनुष्य महात्मा म्हणजे तो दैवी संपत्ती लाभलेला मनुष्य होय. नंतर दैवी संपत्ती लाभलेला महात्म्याची तिसरं लक्षण काय? तत्वज्ञानानंतर त्याची ध्यानयोगामध्ये निरंतर स्थिती होते. म्हणजे तत्वता परमात्मक रूप जाणण्यासाठी त्याच्यामध्ये ध्यानयोगाची जी स्थिती आहे ते निरंतर राहते. त्याच्यानंतर तो काय करतो? सात्विक दान करतो. त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रियाचं पंचक्रियाचं दमन करतो. त्याच्यानंतर तो यज्ञ करतो. यज्ञ म्हणजे कोणतं यज्ञ? याच्यामध्ये भगवंताचं, देवताचं, गुरुजनाचं वेगवेगळ्या प्रकारची पूजा, तसेच अग्निहोत्र पूजा, त्याच्यानंतर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, अशी पूजा. त्याच्यानंतर स्वाध्याय करून तो वेदाध्ययन, शास्त्राध्ययन, गीताध्ययन अशा प्रकारची वेद आणि शास्त्रांचं तो पठण पाठन करतो आणि भगवंताचं गुण आणि नामांचं भजन, कीर्तन, मनन, निधिध्यासन, चिंतन वगैरे करतो. तो तप करतो. म्हणजे कशा प्रकारचं तप करतो? स्वधर्माच्या पालनासाठी कष्ट सहन करतो. म्हणजेच त्याला तप करणं असं म्हणतात. त्याच्यानंतर आर्जव म्हणजे काय? शरीर आणि इंद्रिये यांच्या काही अंतकरणाची त्याच्यामध्ये निर्मलता राहते, सरळता राहते. असे हे जवळपास हे 12 लक्षणं जी आहेत त्या दैवी संपदा लाभलेल्या मनुष्याची लक्षणे आहेत. त्याच्यानंतर आता दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आणखी काही लक्षणे सांगत आहेत. ती लक्षणे काय ते पाहूया. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेश्वलोलोक्तम मार्दवम जिरवीर चापलम. अहिंसा म्हणजे काय? मन आणि आता पुढील काही लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की अहिंसा म्हणजे काय? मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारची कोणत्याही जीवाची हिंसा करायची नाही आहे. त्याला म्हटलेलं आहे अहिंसा. बरं, याच्यामध्ये विशेष आहे. अहिंसामध्ये मन, वाणी आणि शरीराद्वारे कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही. त्याला काय म्हटलेलं आहे? अहिंसा. आता यानंतर आणखी एक दुसरं लक्षण सांगितलेलं आहे सत्य. म्हणजे काय? सत्य बोलणं म्हणजे काय? यथार्थ आणि प्रिय भाषा.
म्हणजे जसं आपण मनाने बुद्धीने ज्या प्रकारे आपण निर्णय केलेला आहे, जसं आपल्याला आपल्या बुद्धीला ज्ञान झालेलं आहे, जे आपल्याला कळालेलं आहे, त्या प्रकारे ते यथार्थ म्हणजे काय, पूर्ण प्रकारे, खऱ्या प्रकारे आणि प्रिय भाषण म्हणजे काय, लोकांना रुचेल अशा भाषेमध्ये सांगणं, म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, सत्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अक्रोध सांगितलेलं आहे. अक्रोध म्हणजे काय, आपल्यावर ज्यांनी अपकार केलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा क्रोध आपण करायचं नाही आहे, अशा प्रकारचं अक्रोध हे लक्षण त्या महात्म्यामध्ये असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतं त्याग, म्हणजे कर्मामध्ये कोणत्याही कर्तेपणाचं जे आहे त्याग, त्याच्यामध्ये अहंता आणि ममता दोन्हीही राहत नाही, आणि कोणतेही कर्म केलेले त्या कर्मातील फळ इच्छा भोगण्याची त्याची इच्छा राहत नाही, त्याला म्हटलेलं आहे त्याग. त्याच्यानंतर शांती म्हटलेले, म्हणजे सर्व प्रकारे अंतकरणामध्ये मनामध्ये चित्ताची जी चंचलता राहते ती चंचलतेचा अभाव आणि पूर्ण प्रकारे शांती असणे, याला काय म्हटलेलं आहे, शांती म्हटलेले. अपैशुनम म्हणजे काय, कुणाची निंदा वगैरे न करणे. आता आपल्याला म्हणजे सर्वच मनुष्य मात्रांना थोडीशी एक प्रकारची कमी जास्त प्रमाणामध्ये सवय असते. आपण कुणाचे तरी कोणत्या कारणाने काहीतरी तिरस्कार करतो, निंदा करतो, तर अशा प्रकारची निंदा आणि तिरस्कार त्या अशा महात्म्यामध्ये राहत नाहीत, म्हणून त्याला अपैशुनम असं म्हटलेले. त्याच्यानंतर म्हटलेले सर्व भूतेषु दया, म्हणजे सर्व भूत प्राण्यांच्या ठिकाणी एक निर्हेतुक दया, म्हणजे कोणतेही काही हेतू नसताना पूर्णपणे मनानेच क्षमाभाव आणि दयाभाव अशा त्या महात्म्याच्या ठिकाणी असतं. त्यानंतर आहे अलुलुप्तम, म्हणजे काय, पंचज्ञानेंद्रियाचा पंचकर्मेंद्रियाशी, पंचकर्मेंद्रियाचा कोणत्याही इंद्रियाशी जे पंचविषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, याच्यामध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचं याचं जे आहे विषयामध्ये संलग्न होण्याची मनातून भावना न ठेवणे, फक्त कर्तव्य भावनेने ते कर्म करणं. त्यानंतर मार्दव म्हणजे काय, कोमलता. री म्हणजे लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं आचरण करण्याचं त्याला लाज वाटते. आणि अचापलम म्हणजे काय, कोणत्याही प्रकारच्या व्यर्थ क्रिया तो महात्मा करत नाही. अशा प्रकारची ही काही लक्षणे भगवंतांनी या दैवी संपत्तीयुक्त महात्म्याची सांगितलेली आहेत. आता याच्यानंतर काही आणखी लक्षणे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. त्यामध्ये आहेत तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवी माभी जातस्य भारत. तेज म्हणजे काय, तेज म्हणजे अशा मनुष्यामध्ये, अशा महात्म्यामध्ये एक म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे एक प्रकारचं तेज, आध्यात्मिक तेज त्या महात्म्यामध्ये असतो. त्याच्या ठिकाणी क्षमाभाव राहतो. त्याच्या प्रती सुद्धा काही जणांनी जरी अन्याय अत्याचार जरी केले असतील अशा महात्म्याच्या बरोबर, तरी त्यांना जे आहे स्वभावता तो क्षमा दयाभावाने क्षमा माफ करतो. त्याच्यानंतर शौचम म्हणजे अंतर्बाह्य त्याच्या ठिकाणी शुद्धी असते. त्याच्यानंतर अद्रोह, अद्रोह म्हणजे काय, कोणाच्याही ठिकाणी त्या महात्म्याच्या ठिकाणी शत्रुभाव म्हणजे वैरभाव राहत नाही आहे. त्याच्यानंतर नातिमानिता म्हणजे त्याच्या ठिकाणी अहंता आणि ममता या दोन्हींचाही अभाव असतो. मग हे कुणाला सांगू लागले, भारताला. भारत म्हणजे कोण, अर्जुन. अशा प्रकारची ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्याची म्हणजे महात्म्याची हे काही लक्षणं आहेत. आता हे आतापर्यंत आपण जे काही पूर्ण 30 ते 32 प्रकारची लक्षणे पाहिलेली आहेत, ते म्हणजे काय, दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या ज्या मनुष्याची म्हणजे महात्म्याची लक्षणे आहेत. आणि अशी दैवी संपदा ज्याला प्राप्त आहेत तोच महात्मा होतो आणि तोच भगवद्गीतेचा अधिकारी आहे, तोच वेदांतशास्त्राचा अधिकारी आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यापुढे भगवंत थोडंसं आसुरी संपदेचे जे आहेत त्याची माहिती सांगत आहेत. आसुरी संपदा म्हणजे काय, राक्षसी वृत्ती ज्यांच्या ठिकाणी असते अशा त्या राक्षरी संपत्ती असलेल्या मनुष्याची काही लक्षणं भगवंत सांगत आहेत. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. पार्थाला सांगते म्हणजे अर्जुनाला सांगत आहेत. पहिल्या आसुरी संपदेमध्ये त्या मनुष्यामध्ये काही लक्षणं जी आहेत ते सांगत आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे दंभ. दंभ म्हणजे काय, त्याच्यापुढे म्हणजे जन्मताच एक प्रकारची अहंता आणि ममता, मी फार मोठा आहे,
मी म्हणजे सर्व काही आहे, माझ्या ठिकाणी सर्व संपत्ती आहे, माझ्याकडे सत्ता आहे, अशा प्रकारचं दंभ राहतो. दर्प म्हणजे काय? त्याच प्रकारचा घमेंड, जे अहंकार ज्याला म्हणतो आपण, तो अहंकार. त्याच्यानंतर एक क्रोध, त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा क्रोध असतो. म्हणजे थोड्याशा गोष्टीकाठीही तो लोकांवरती रागावायला येतो, त्याच्यामध्ये रोग असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कठोरपणा असतो. त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी अज्ञान सुद्धा असतात. अज्ञान म्हणजे काय? मीच सर्व याचा देवता आहे, मीच सर्व काही करू शकतो, भगवंत म्हणजे काही नाही आहे, अशा प्रकारचं अज्ञान त्याच्या ठिकाणी असतं. अशी जी लक्षणे आहेत, या सर्व लक्षणाला म्हणतात आसुरी संपदा. आणि हे घेऊन जन्मलेला मनुष्य म्हणजे जो आहे त्याला राक्षस म्हणजे आसुर असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता यापुढे भगवंत सांगत आहेत, दैवी संपदवी मोक्षाय निबंधया आसुरी मता मा शुच संपदम दैवी माभी जाते उशी पांडव. दैविक संपदा ही मुक्तिदायक आणि आसुरी संपदा ही बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नको, कारण तू दैविक संपदा घेऊन जन्माला आहे. आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगू लागलेले आहेत, दैविक संपदा जी आहे ती मोक्षाला कारक आहे. म्हणजे दैविक संपदा ज्या मनुष्याच्या ठिकाणी आहेत तो मोक्षाला प्राप्त होतो. परंतु आसुरी संपदा जी आहे ती आसुरी संपदा ही बंधनाला कारण आहे. बंधन काय आहे? जन्म मरण पुन्हा पुन्हा होणं हेच बंधन आहे. सर्वात मोठं बंधन हेच आहे. तर ते अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुनाला एक प्रकारचे धीर देत आहेत आणि अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, तू शोक करू नको, कारण तू दैविक संपदा घेऊन जन्माला आलेला आहे. त्यामुळं तू काही काळजी करायची गरज नाही आहे आणि तू शोक करू नको, हे अर्जुनाला सांगत आहेत. आता यापुढे भगवान सांगत आहेत, दो भूत सर्गो लोक अस्मिन दैवो आसुर यवच दैवो विस्तरशा प्रोक्त आसुर पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे उत्तरपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर आहे. आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत की या पृथ्वी तलावरती मनुष्य जे आहेत, मनुष्य समुदाय मुख्यतः दोन प्रकारचा आहे. हे पहिला प्रकार आहे दैविक संपदेचा आणि दुसरा आहे आसुरी संपदेचा. बरं, महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का? दैविक संपदाचं मनुष्य जे आहे ही वर्गीकरण संख्या फार कमी आहे, 10% दरम्यानच आहे. 90% हे आसुरी संपदा घेऊन, आता त्यामध्ये कमी जास्त प्रमाण आहे. मग आता भगवंतांनी काय केले? आतापर्यंत दैवी संपत्तीचं जे आहे विस्तारपूर्वक वर्णन केले. आता थोडंसं याच्या पुढे जे आहे आसुरी संपदाचं लक्षणं आपल्याला सांगत आहेत. आता ह्या लक्षणावरून आपल्याला काय माहिती घ्यायचं आहे? दैविक संपदा आपण अंगीकार करायचं आहे आणि आसुरी संपदाचं जे आपल्या ठिकाणी आहेत त्याचं परीक्षण ज्याचं त्यानं स्वतः आपणच करायचं आहे. तर आसुरी संपदेचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि दैविक संपदेचं ग्रहण करायचं आहे. त्यासाठी हे लक्षणं बघून सांगत आहेत. प्रवृत्तिमच निवृत्तिमच जना न विदुरासुरा न शोचम नापी चाचारो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी आखत नाही, उत्तम आचरण आखत नाही आणि सत्य भाषणे आखत नाही. आता आसुरी संपदाच्या मनुष्याचे लक्षणं सांगताना भगवान सांगत आहेत. पहिलं लक्षण त्याच्यामध्ये त्यांना प्रवृत्ती मार्ग काय आहे आणि निवृत्ती मार्ग काय आहे याच्याबद्दल माहिती राहत नाही आहे. आता प्रवृत्ती मार्ग म्हणजे काय? प्रवृत्ती मार्ग म्हणजे आता या मनुष्य समाजामध्ये प्रपंचामध्ये राहून आपण प्रपंचामध्ये राहून भगवंताचं आचरण आपलं प्रपंच करत आपलं संस्कार करत करत आपल्या पूर्ण कर्तव्य कर्म करत करत भगवंताची भक्ती कशी करायची, ज्ञानयोगाचं आचरण कसं करायचं, कर्मयोगाचं आचरण कसं करायचं, भक्तियोग कसं करायचं, ध्यानयोग कसं करायचं, या कोणत्याच मार्गाची अशा त्या मनुष्याला कल्पना नसते. हा झाला प्रवृत्ती मार्ग. त्यानंतर आहे निवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग म्हणजे काय? गोंधळ करू नका रे, काय पाऊस पडला त्याला वर घ्यावा. आता यानंतर आहे निवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग म्हणजे काय? तर जे महात्मे, जे संन्यासी महात्मे आहेत, जे विरक्त महात्मा आहेत, ज्यांनी लहानपणापासूनच प्रपंचाचा त्याग केलेला आहे, ब्रह्मचार्य मार्गाचं हे घेऊन कन्या धर्म स्वीकारून ते पूर्ण यती धर्म स्वीकारतात. म्हणजे
ते एखाद्या कुटीमध्ये राहून पूर्ण भगवंतांची जी आहे पूजा अर्चना भक्ती करत ज्ञानयोग मार्गाचं आचरण करत भगवंताची भक्ती करतात, ज्ञानयोगाचं तपश्चर्या करतात. आखा मार्ग म्हणजे निवृत्ती मार्ग. तर प्रवृत्ती मार्ग म्हणजे संसारामध्ये प्रपंचामध्ये राहून भगवंताची सेवा भक्ती करणं, ज्ञानयोग कर्मयोग मार्गाचं आचरण करणं हा आहे प्रवृत्ती मार्ग. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे कन्या धर्म स्वीकारून यती धर्म स्वीकारून विरक्त राहून ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करून भगवंतांची भक्ती करणं म्हणजे तो आहे निवृत्ती मार्ग. तर या आखुरी संपदा जी आहे अशा लोकांना जी आहे आखुरी संपत्ती धारण करणाऱ्यांना हा प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग दोन्ही त्याला माहीत राहत नाही. त्यानंतर अशा मनुष्याला आखुरी संपदा ज्याच्यामध्ये आहे त्याच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी राहत नाही. म्हणजे त्याचं मन अंतकरणही शुद्ध नाही राहत आणि त्याची बाह्य शुद्धी पण नाही राहत. त्याच्यानंतर त्याचे कोणतेही उत्तम आचरण राहत नाही आणि तो खरं कधी बोलत नाही, तो खोटंच बोलतो. त्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत ते सांगत आहेत. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाऊरणीश्वरम अपरस्परम कंबुतम किंवा अन्यतम काम आहे तुकम. ते आखुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषाच्या संयोगातून उत्पन्न झालेले आहे. म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे. थोडका आवाज हे कर बरोबर. तर असे आखुरी स्वभावाचे जे मनुष्य आहेत ते त्यांना म्हणजे भगवंताचं ते अस्तित्व मानतच नाहीत. भगवंताचं कोणी आहे, माया कोणी आहे, देवता कोणी आहेत, ईश्वर कोटीतले असे भगवंत आहेत हे ते आखुरी संपत्तीचे लोक मानतच नाहीत. म्हणजे त्यांना म्हणजे ते मानतात काय नाही, विज्ञानानुसार फक्त निसर्गानं ह्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, देव ईश्वर कोणी नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं असतं. जे काही मनुष्याची उत्पत्ती झालेली आहे ते फक्त मनुष्याच्या जे आहे एकमेकांच्या संयोगातून निर्माण झालेलं आहे. म्हणून फक्त काम हेच त्याचं मुख्य कारण आहे असं ते म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रकारे जे आहे भगवंताचं अस्तित्व असे आखुरा संपत्ती युक्त मनुष्य जे आहेत ते त्याला मानतच नाही. येताम दृष्टीमा वक्तव्य नष्टात्मन अल्पबुद्धया प्रभवंती उग्र कर्मान क्षया जगता हिता. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. अशा प्रकारचे ज्यांचं ज्ञान खोटं आहे, ज्यांची समज खोटी आहे, ज्यांचा मुख्य आध्यात्मिक स्वभाव नष्ट झालेला आहे, ज्यांची बुद्धी नष्ट झालेली आहे म्हणजे खतखत विवेक बुद्धी ज्याची नष्ट झालेली आहे असे जे आखुरी संपदायुक्त मनुष्य आहेत ते क्रूरकर्मी मनुष्य आहेत असं भगवंत म्हणतात. मग अशा मनुष्याची उत्पत्ती फक्त या जगाचं नाश करण्यासाठी झालेलं आहे असं भगवंत सांगत आहेत. काममाश्रित दुष्परम दंभमान मदान्विता मोहात गृहीत्वा अकदान ग्रहाण प्रवर्तते अशुचिव्रता. ते दंभ मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. असे जे आखुरी संपदायुक्त मनुष्य आहेत ते काय करतात, दंभ अहंता ममता, मान म्हणजे मी काहीतरी मोठा मनुष्य आहे, मी आका आहे, माझ्याकडे एवढी खत्ता आहे, अशा प्रकारचं त्याच्याकडे मान भावना अहंता ममता असतं. तो मदाने युक्त असतो म्हणजे घमंड असतं. तर असा मनुष्य काय करतो, विविध प्रकारच्या कामना आपल्या मनामध्ये ठेवतो आणि अज्ञान ठेवून तो वेगवेगळ्या प्रकारचे खोटे सिद्धांत जे आहे ते स्वीकारून ह्या सर्व जनतेला भ्रष्ट करतो आणि स्वतःही या वेगवेगळ्या कामनेमध्येच तो वावरत राहतो. अशा ह्या आखुरी संपत्ती मनुष्याचे लक्षणं सांगितलेले. त्याच्यानंतर आणखी काही लक्षणं सांगतात. चिंतामह परेमेयाच प्रलयांतम उपाश्रिता कामोपरमा यथावदिती निश्चिता. तसेच ते आमरणांत अखंकी चिंताचे ओझे घेतलेले विषय भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे ते आखुरी संपदायुक्त मनुष्य असतात. आता या मनुष्यांचे आखुरी संपदायुक्त मनुष्य जे आहेत ते फक्त पंचविषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध असे जे पंचविषय आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भोगण्यातच त्यांचं मन असतो आणि तोच काही आनंद आहे. ईश्वर इच्छा किंवा भगवंतांच्या साधनेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये काही आनंद आहे हे अशा मनुष्याला मान्यच राहत नाही. त्यामुळे तो आखुरा संपदायुक्त मनुष्य कायम जे आहे कामनेमध्येच तो गुरफटलेला असतो. अशा पाश शतेरबद्ध्या काम क्रोध परायणा यहंते कामभोगार्थम अन्यायन अर्थसंचयान.
शेकडो आशाच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगाकाठी अन्य आणि द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आशा आकांक्षा ठेवून ते आखुरी संपदायुक्त मनुष्य काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कामना ठेवून ते कामना पूर्ण नाही झालं तर त्यांना क्रोध येतो, राग येतो. त्याच्या कामनापूर्तीमध्ये जे मनुष्य अडथळा आणतात त्याच्याविषयी त्याला राग येतो, क्रोध येतो आणि त्याच्या प्रकारे कोणतीच खत आणि अखत हे जे आहे खरं आणि खोटं हे सिद्ध करण्याचं किंवा ते पाहण्याची दृष्टी त्या मनुष्याच्या ठिकाणी राहत नाही. तर आखा मनुष्य फक्त विषय भोगासाठी आपला मनुष्य जन्म जो आहे तो त्याच्यामध्येच घालतो आणि त्यासाठी त्या फक्त पंचविषयाचा उपभोग घेण्यासाठी तो अन्यानं वेगवेगळ्या प्रकारचं अर्थखंचन म्हणजेच पैसे कमवण्याचे वेगवेगळे अन्यायकारक मार्ग तो बघत असतो आणि त्या प्रकारे तो पैशाचं कमाई करत असतो. इदमद्यम मया लब्ध इमं प्राप्त्यशे मनोरथम इदम अस्ति इदमपि मे भविष्यती पुनर्धनम. ते विचार करतात, त्या आखुरी संपदेचे मनुष्य जे आहे ते असे विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन, माझ्याजवळ हे इतके द्रव्य पैसे आहे आणि मी पुन्हा सुद्धा हे परत परत मिळवेन. असे ते आखुरा संपदेचे मनुष्य जे आहे ते म्हणत असतात की मी आत्तापर्यंत अशा प्रकारे इतक्या करोड रुपये कमवलो, इतकं घर कमवलं, इतके प्लॉट घेतलो, इतकं जमीन घेतलो, मी आता खत्ता कमवलेला आहे, मी काहीतरी नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी गर्व वाटतो आणि तो म्हणतो की आता माझ्यापर्यंत इतके पैसे आहेत, मी आता याच्या पुढे इतका मोठा होईन, पुन्हा मी आता हे मिळवलेलं आहे, आता पुढे नंतर आणखी काहीतरी मोठं पद मिळवून. अशा प्रकारच्या आशा आकांक्षा त्या मनुष्याच्या ठिकाणी आखुरा संपदायुक्त मनुष्याच्या ठिकाणी नवीन नवीन आकांक्षा कामना हे वाढतच असतात. मग आता हे आखुरी संपत्ती युक्तीचे मनुष्य काय म्हणतात पहा. आखुमया हत शत्रुहर निशयच प्राण अपि ईश्वरोहम भोगे शुद्धोहम बलवानमुखी. आता हे आखुरी संपदायुक्त मनुष्य म्हणत असतात की मी आतापर्यंत या शत्रूला मारले आहे, आता मी त्या दुसऱ्या शत्रूंना मारेन किंवा मी त्यांना जिंकून घेईन, मीच ईश्वर आहे, मीच सर्व ऐश्वर्य भोगणार आहे, मीच सर्व सिद्धीनियुक्त आहे, मीच बलवान आणि सुखी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या कामना, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्ट आचरण करण्याचं त्या आखुरी संपदायुक्त मनुष्याची लक्षणे असतात. तो काय म्हणतो की मी आत्तापर्यंत अशा या शत्रूंना, माझे जे शत्रू आहेत ते आत्तापर्यंत माझे जे शत्रू झालेले आहेत त्यांना एकतर माझ्या मार्गातून हटवलेलं आहे किंवा त्यांना मी मारून टाकलेलं आहे. आता दुसरे काही शत्रू जे मला विरोध करणार आहेत त्यांनाही मी माझ्या मार्गातून बाजूला करेन किंवा त्यांना मारून टाकेन. मीच मोठा ईश्वर आहे, माझ्याशिवाय दुसरा कोण ईश्वर आहे, मीच सर्व सत्तेचं ऐश्वर्याचं उपभोग घेणार आहे, मी सर्व सिद्धीनं युक्त आहे, त्याच्यानंतर मीच बलवान आहे म्हणून मी सर्व सुखाचा उपभोग घेणार आहे. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कामना असतात. आणखी काही लक्षणं सांगताना भगवान पुढे सांगत आहेत की अशा त्या आखुरी संपदायुक्त मनुष्याचे लक्षणं सांगताना भगवान पुढे म्हणतात आडियो अभिजानवानस्मी को अन्योक्ती सदृशो मया यक्षे दास्यामी मोदिश इत्य ज्ञानविमोहिता अनेक चित्तविभ्रांता मोहजाल समावृत्ता प्रखक्ता कामभोगेषु पतंते नरके अशुचो. मी मोठा धनिक आहे, मी मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी यज्ञ करेन, दाणे देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकाराने भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळात अडकलेले आणि पंचविषय भोगात अत्यंत आसक्त असे आखुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. अशा प्रकारचे जे आखुरी संपदायुक्त मनुष्य आहेत ते मग त्यांचं काय होतं, जे स्वतःलाच सर्वात मोठं समजतात, जे सर्व प्रकारे अहंता ममतायुक्त राहून अनेक कामनाचा आश्रय करतात, भ्रष्ट मार्गाचं आचरण करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे जनतेला छळत राहतात. अशा प्रकारचे पंचविषय भोगामध्ये जे अनित्य मार्गाने किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा कमवून त्याच्यामध्येच विषय सुखामध्ये जे आहेत आसक्त असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते द्रव्य संचय करतात, असे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या नरकामध्ये पडतात. आणि पुन्हा महापवित्र नरक म्हणजे काय तर हे नीच योनी जे म्हटलेलं आहे आपण, जे की वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, झाडे, झुडपे, वेगवेगळ्या प्रकारचे कृमी, कीटक, पशु, पक्षी अशा प्रकारच्या
त्या नीच योनीमध्ये हे पुन्हा पुन्हा जन्म घेऊन 84 लोक्ष योनीपर्यंत ते भटकतच राहतात. आणखी काही आसुरी प्रकृती असणाऱ्यांची काही लक्षणं सांगत आहेत. आत्मखंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजंते नाम यज्ञते दंभेना विधीपूर्वकम. ते स्वतःलाच श्रेष्ठ म्हणणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. असे ते घमंडखोर लोक जे आहेत ते काय करतात, स्वतःचं मान बडेजाव वाढवण्याकरता विविध प्रकारचे यज्ञ करतात. परंतु ते यज्ञ करायची पण पद्धत त्यांची काय असते, तर सात्विक यज्ञ ते करत नाहीत, तर तामसिक यज्ञ करतात. त्या सात्विक राजसिक आणि तामसिक यज्ञाचं जे वर्णन आहे पुढील आता 17व्या अध्यायामध्ये उद्या आपण पाहूया. तर अशा प्रकारचे ते राजसिक आणि तामसिक यज्ञ करतात, जेणेकरून फक्त आणि फक्त त्या यज्ञातून जे आहे पाखंडी भाव, म्हणजे मी किती मोठा आहे, मी या प्रकारचं यज्ञ केलं, मी अशा प्रकारचे ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी मी एक प्रकारचा धार्मिक आहे, अशा प्रकारचं लोकांमध्ये भ्रम उत्पन्न करण्यासाठी ते फक्त खोट्या रूपी यज्ञ करत असतात. मग म्हणून अशा मनुष्याला जे आहे ते मनुष्याला धोका देऊ शकतात, परंतु ईश्वराला देऊ शकत नाहीत. मग अशाही मनुष्याला भगवंत पुन्हा पुन्हा नरकातच पाठवतात. अहंकारम बलम दर्पम कामक्रोधम संश्रिता माम आत्मपरदेहेषु प्रद्विषंता अभ्यकुविका. मग अशा प्रकारचे ते मनुष्य जे आहेत ते अहंकार बल म्हणजे स्वतःचं बळ जे आहे, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकाच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्याची निंदा करणारे मनुष्य आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. अशा प्रकारचं ज्यांच्या ठिकाणी अनेक प्रकारचे अहंता आहेत, ममता आहेत, अनेक प्रकारचे कामना आहेत, त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या ठिकाणी क्रोध आहे आणि ते मनुष्य काय करतात, इतर मनुष्याची निंदा करतात, इतर मनुष्याचं तिरस्कार करतात. असे जे मनुष्य आहेत ते काय करतात, ते सर्व मनुष्यांचं द्वेष करतात. म्हणजे मनुष्याचं द्वेष ते खरं पाहता मनुष्याचा करत नाही, तर त्या प्रत्येक मनुष्याच्या मध्ये असणारा जो अंतर्यामी परमेश्वर जो आहे, ज्या क्षेत्रज्ञ जीवात्मा रूपाने प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये हृदयामध्ये जे बसलेले परमात्मा आहेत, भगवंताचे अंश क्षेत्रज्ञ जीवात्मा जे आहेत, त्यांचाच खरं तर ते द्वेष करतात. मग अशा द्वेष करणाऱ्या मनुष्याला पुढे काय प्राप्त होतं हे भगवान सांगत आहे. मग अशा त्या मनुष्याला भगवान काय करतात ते पाहूया आपण. तानम द्विषता क्रूरान संकारेषु नराधमान शिपामी अजक्रम अशुभान असुरीश यवयोनेषु. अशा त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आता भगवान श्रीकृष्ण त्या आसुरी संपदा युक्त मनुष्यांना जे आहे ते काय करतात, तर पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच त्यांचा जन्म घडवून आणतात. म्हणजे त्यांना आसुरी योनीमध्ये म्हणजे काय, तर या पृथ्वी तलावर सुद्धा मनुष्य जन्मामध्ये राहून सुद्धा काही धर्म हे आसुरी धर्माचं पालन करतात. ते धर्म आपल्याला माहिती आहे. अशा त्या धर्मामध्ये त्या आसुरी युक्त मनुष्यांना त्यांचे जर मनुष्य म्हणून जर उत्पन्न व्हायचे, जर त्यांच्या ठिकाणी काही पुण्यकर्म असतील तर त्या आसुरी कुळामध्ये त्यांना जन्मात घालतात, जेणेकरून ते परत आसुरी कर्मच करतात आणि पुन्हा मग त्यांना जे आहे ते अशा नीच योनी जे वनस्पती कृमी कीटक जे आहेत त्या योनीमध्ये त्यांना जन्मात घालतात. आसुरीम योनी मापना मुडा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कोणतेय ततो यांत धमाम गती. हे अर्जुना, ते मूळ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात, उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. असे ते जे मनुष्य आहेत ते पुन्हा पुन्हा असे ते मूळ मनुष्य जे आहेत ते जन्मोजन्मी आसुरी जन्मातच प्रगट होतात. म्हणजे 84 लक्ष योनी ते जे आहेत, 84 लक्ष योनीमध्ये एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे, ज्या फक्त एक मनुष्य जन्म जर कोडला तर बाकीचे 84 लक्ष योनी म्हणजे काय, 83,99,999 हे जे बाकीचे जन्म आहेत ते सर्व आसुरी योनी म्हणजे नीच योनीच आहेत. तर अशा त्या नीच योनीमध्ये भगवंत पुन्हा पुन्हा अशा त्या आसुरी संपदा युक्त मनुष्याला जन्मात घालतात. तर आतापर्यंत जे भगवंतानी जे आहेत, पहिल्या 7 श्लोकामध्ये भगवंतानी दैवी संपदा युक्त मनुष्याची लक्षणे सांगितले आणि नंतर जे आहेत
त्या पूर्ण 8व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आखुरी संपदायुक्त मनुष्याची लक्षणे सांगितली आहेत. आता ह्याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये पहिल्या 7 श्लोकामध्ये जे लक्षणं आहेत ते लक्षणं आपण अंगीकारण करायचं. म्हणजे आपल्या ठिकाणी लक्षणं असतील तर ते लक्षणं वाढवायचे आणि नंतर 8 ते 20व्या श्लोकापर्यंत जे लक्षणं आखुरी संपदा मनुष्याची जी सांगितलेली आहेत ते लक्षणापैकी कोणतं जरी लक्षण आपल्याकडे असेल तर त्या लक्षणाचं परित्याग करायचं आहे. म्हणजे त्याचं त्याग करायचं. जर ते लक्षणाचं आपल्या ठिकाणी काही वाटलं आपल्याला तर त्याचं त्याग करायचं आहे. त्यासाठी भगवंतांनी त्या लक्षणाचं भगवद्गीतेमध्ये अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे आखुरी संपदायुक्त लक्षणं आपण त्यागायचं आहे आणि दैवी संपदायुक्त लक्षणाचं आपण स्वतः अंगीकार करायचा आहे. त्याकरता भगवंतांनी हे सांगितलेलं आहे. आता भगवंता जे आहेत नरकाचे 3 द्वार सांगू लागले. आता जर त्या 3 द्वाराचं जर आपण त्याग केलं तर मग त्या नरकाचा आपण त्याग करतो. ते 3 दार कोणते आहेत ते पाहूया. त्रिविधम नरक्षेदम द्वारम नाशन महात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मात यतत त्रयम त्यजेत. काम क्रोध आणि लोभ हे 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच या तिन्हीचा त्याग करा. आता भगवंतांनी 3 लक्षणं मनुष्याच्या ठिकाणी जी आहेत त्याला जी आहेत नरकाची द्वारे म्हटलेले आहेत. ते म्हणजे काय, काम म्हणजे विविध प्रकारच्या कामना, त्याच्यानंतर क्रोध जे आपण क्रोधानं म्हणजे राग आल्यानंतर स्वतःचंच त्याच्यामुळे जे आहे नाश करून घेतो. इतरावरती आपण राग करतो परंतु नाश स्वतःचा करून घेतो. त्याच्यानंतर लोभ, विविध प्रकारच्या ज्या काही आपल्या मनामध्ये विविध लोभ भावना आहेत ते सुद्धा ह्या नरकाचं द्वार आहे. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे काम भावना, त्याच्यानंतर क्रोध राग भावना, त्याच्यानंतर लोभ भावना म्हणजे विविध प्रकारच्या लालसा जे आहेत लोभ भावना आहेत, हे जे 3 आहेत याला तिन्हीला नरकाची द्वारे भगवंतांनी म्हटलेले आहेत. म्हणून ज्या दैवी संपदायुक्त मनुष्याने या तिन्हीचा त्याग करावा असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता यापुढे भगवंत म्हणतात की यतर्विमुक्तम कौंतेय तमोद्वारे त्रिभिर्नर आचरती आत्मना क्रिय ततो याती पराम गती. हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला मनुष्य आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मलाच तो येऊन मिळतो. आता भगवंत सांगू लागलेत अर्जुनाच्या योगी आम्हालाच सांगू लागलेत की आखा जो मनुष्य आहे ह्या 3 प्रकारचे कामना क्रोध आणि लोभ या तिन्हीचा जो त्याग करतो, आखा मनुष्य नरकाचा त्याग करतो आणि तो काय करतो तर तो दैवी संपदायुक्त मनुष्य होऊन तो भगवंताला प्राप्त करण्याच्या साधनाचा मार्गाचा अवलंब करतो आणि तो पुन्हा भगवंतालाच प्राप्त करतो. य शास्त्रविधी उत्कृज्य वर्तते कामकारता न ख सिद्धिमो आपनोती न कुखम न परागती. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. आता जर काही म्हणू शकतात की शास्त्राचं आचरण न करता आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे ते जगत असतात. म्हणजे असे जे मनुष्य आहेत त्यांना आखुरी संपदायुक्त मनुष्य असं या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. मग असे जे आखुरा संपदायुक्त मनुष्य आहेत त्यांना काय होतं, पुन्हा मनुष्य जन्म पण भेटत नाही. मग त्यांना काय होतं, त्यांना पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये जन्म घ्यावं लागतं. त्यामुळं ते परमगतीला म्हणजे भगवंताला किंवा मोक्षाला प्राप्त होत नाही. मग त्यांना काय होतं, त्यांना या प्रपंचामध्ये म्हणजे या मनुष्य देहामध्येही सुख प्राप्त होत नाही आणि परलोकामध्येही सुख प्राप्त होत नाही आणि पुन्हा इतर जन्मामध्ये सुद्धा त्याला सुख प्राप्त न होता तो नरकागामी जे जन्म आहेत, जे 84 लक्ष योनीचे अनेक जे नीच योनीचे जन्म सांगितलेत त्याच्यामध्ये तो जातो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्तुम इह अर्ची. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे तू जाणून शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुनाच्या योगे आम्हालाच ते सांगत आहेत की आपल्याला सर्वांना कर्तव्य आणि अकर्तव्य काय आहे, म्हणजे आपल्याला करण्याची कर्मे कोणती आहेत आणि न करण्याची कर्मे कोणती आहेत
हे पूर्ण प्रकारे षटशास्त्रामध्ये ह्या शास्त्र म्हणजे कोणते? न्याय, वैशेषिक, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्यशास्त्र, योगशास्त्र या शास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, वेदामध्ये, त्याच्यानंतर 108 उपनिषदामध्ये आणि त्यानंतर 18 महापुराणामध्ये या सर्व कर्तव्य आणि अकर्तव्याचं वर्णन आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पाहून आपण शास्त्रविधीने नेमलेले जे कर्तव्य कर्म करीत आहेत तेच आपण करायचं आणि जे अकर्तव्य आहेत, जे त्याज्य कर्म आहेत त्याला टाकून देऊन आपल्या कर्तव्य कर्मामध्येच आपण रत राहायचं आणि त्याच्या कर्मफलाचं जे आहे ते त्याग करून ते कर्म करायचं असं भगवंत अर्जुनाच्या योगे आम्हालाच सांगत आहेत. ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद्वी विभाग योगो नाम षोडशो अध्याय. अशा प्रकारे ओंकार स्वरूपी भगवंताचं वर्णन करणारं हे भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे, ज्यामध्ये ब्रह्मविद्याचं म्हणजे आत्मविद्याचं वर्णन आलेलं आहे. ते वर्णन करता भगवंताने अनेक योग मार्गाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. असं जे शास्त्र आहे ते भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनाच्या संवादामधून हे उत्पन्न झालेलं भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे. त्यामधील हा 16वा अध्याय, ज्याचं नाव दैवासुर संपदवी विभाग योग म्हणजे दैवी संपदा आणि आसुरी संपदा याचं वर्णन करणारं असं हे 16वा अध्याय जो आहे तो इथे संपलेला आहे. तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. ओम.